कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मला या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं, ज्यांनी आयुष्यभर जमिनीशी नातं जोडलं, ज्यांनी आयुष्यभर जमिनीशी नातं जोडलं त्यांनी माणसाच्या मनातही बी पेरली, ज्यांनी आयुष्यभर जमिनीशी नातं जोडलं त्यांनी माणसाच्या मनातही बी पेरली आणि संस्काराची शेती फुलवली. असे माननीय श्री रावसाहेब जाधव, त्यांच्या नावातच साहेब आहे, परत साहेब नावाची आवश्यकता नाही असं मला या ठिकाणी वाटतं. कृषी उपसंचालक ठाणे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी मला असंही म्हणावंसं वाटतं, सूर्यासारखं तळतून जावे क्षितिजावर जाताना, सूर्यासारखं तळतून जावे क्षितिजावर जाताना, दगडालाही पाझर यावा निरोप शेवट घेताना, निरोप शेवट घेताना. साहेब, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. दिग्गजाच्या कलागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभामंडपामध्ये बसलेल्या आजच्या माननीय श्री रावसाहेब जाधव, कृषी उपसंचालक ठाणे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळा या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी, उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, बंधू भगिनी, कला क्षेत्रातील, नाट्य क्षेत्रातील व त्यांचे सर्व कौटुंबिक मंडळी, या सर्वांचं मी संतोष साखरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण कौस्तुभाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा पावित्र्याचा, हा सोहळा मांगल्याचा. या सोहळ्या प्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मला असं म्हणावंसं वाटतं की ज्या उडत्या पाखरांना जशी पंखांची गरज असते, उडत्या पाखरांना जसं पंखांची गरज असते, त्याप्रमाणे कुठलाही कार्यक्रम म्हटला तर त्या कार्यक्रमाला अध्यक्षांची गरज असते. असे या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेले आमचे मार्गदर्शक, मंत्रालयामध्ये वावरत असताना आम्ही छाती ठोकपणे वावरतो, ज्यांच्या जीवावर वावरतो ते आदरणीय हर्षवर्धन जाधव साहेब हे आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले. मी जाधव साहेबांना अशी विनंती करतो की आपण विचारमंचावरती स्थानापन्न व्हावं आणि आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थान आपण या ठिकाणी भूषवावं. मी जाधव साहेबांना विनंती करतो की आपण विचारमंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रम सोहळ्याचे सत्कार गोष्टी माननीय श्री रावसाहेब जाधव, कृषी उपसंचालक ठाणे व त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय प्रभावतीताई जाधव, या दोघांनाही मी अशी विनंती करतो की आपण विचारमंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. कौटुंबिक कार्यक्रम आहे आपला, टाळ्यांचा गजर कधी होता कामा नये. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री मधुकर गडसाहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी, नाशिक हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की आपण विचारमंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री अजित सासुलकर साहेब, उपसचिव, उद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांनाही मी अशी विनंती करतो की आपण विचारमंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माननीय श्रीमती यमुना कारले जाधव मॅडम, उपसचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांनाही मी अशी विनंती करतो की आपण विचारमंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ताईचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय श्री विलास बेत्रे साहेब,
उपसचिव आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांनाही मी अशी विनंती करतो की आपण विचारमंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री आशिष बालवडे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी कल्याण यांनाही मी अशी विनंती करतो की आपण या विचारमंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. शाळेच्या गजरामध्ये स्वागत करायचं सर्व. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय श्री प्रवीण कांबळे साहेब कृषी उपसंचालक यांनाही मी अशी विनंती करतो की आपण विचारमंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मी कांबळे साहेबांना विनंती करतो की आपण विचारमंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. विचारमंचावर स्थानापन्न झालेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांना मी अशी विनंती करतो की दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. विचारमंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. मी आदरणीय कांबळे साहेब, जाधव साहेब, कारले मॅडम, त्यांच्या सौभाग्यवती प्रभावतीताई या सर्वांना मी अशी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची, निरपेक्ष वृत्तीनं अखंड तेवत राहणारी ज्योत प्रेमाची, स्वतः जवळ दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची, अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचं तेज पसरवणारी ज्योत प्रकाशाची, निराशेच्या मनात आशेचा किरण पोहोचवणारी ज्योत प्रेरणेची, ही ज्योत सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होते आहे. सन्माननीय श्री सासुंकर साहेब, जाधव साहेब, बेदरे साहेब, कांबळे साहेब, सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. ज्योत स्नेहाची आणि त्यागाची आज प्रज्वलित करूया. ज्योत स्नेहाची आणि त्यागाची आज प्रज्वलित करूया. तिच्याच उजेडात उभे राहून अंधकार अज्ञानाचा दूर करूया. अंधकार अज्ञानाचा दूर करूया. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं. मावळीस कधी जर तू विनाश इथला निश्चित आहे. मावळीस कधी जर तू विनाश इथला निश्चित आहे. ब्रह्मांडाला उजळवणारी तू परमेश्वराचं रूप आहे. तू परमेश्वराचं रूप आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन जाधव साहेब या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत. टाळ्यांचा गजर आपला कमी पडतोय. उपस्थित सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की आपण विचारपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. माननीय श्री मधुकर कड साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याही हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण होत आहे.
सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हायचं. कुटुंबातला सदस्य असल्याने मला असून आपल्यासोबत बसून कार्यक्रम पाहायला आवडेल. धन्यवाद साहेब. विचारमंचावर स्थानापन्न झालेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. स्वागतापूर्वी मला असं म्हणावंसं वाटतं, चला साक्षीदार होऊया अविस्मरणीय सोहळ्याचे. चला साक्षीदार होऊया अविस्मरणीय सोहळ्याचे. मनोभावे स्वागत करूया मंचावरील मान्यवरांचे. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय श्री हर्षवर्धन जाधव साहेब, उपसचिव नियोजन विभाग मंत्रालय मुंबई, यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय श्री रावसाहेब जाधव सरांना. मी जाधव साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांचं पुष्पगुच्छ या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजर करायचा आहे.